श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी लेखमाला लेखक क्रमांक 119। श्रीपादांच्या बहिणी श्री विद्याधरी राधा सुरेखा श्री राखीधर श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्री मदखंडा श्री विजयी भव। श्रीपादांनंतर सुमती राणींना 3 मुली झाल्या। श्री विद्याधरी, राधा व सुरेखा ही श्रीपादांच्या बहिणींची नावे। श्री विद्याधरी जन्माला आली त्यावेळी बापनाचार्यांचे दूरचे बंधू मल्लादी रामकृष्ण अवधानी यांच्याकडे आले होते। ते फार मोठे पंडित होते। त्यांना चंद्रशेखर नावाचा मुलगा होता। ते पटकन बोलून गेले, घंडी गोटांकडे महालक्ष्मी जन्माला आली आहे, ती मल्लादेंची सून झाली तर फार चांगले होईल। श्रीपाद पण म्हणाले, श्री विद्याधरीला चंद्रशेखर लादिली तर फार चांगले होईल। श्रीपादांचा संकल्प म्हणजे वज्र संकल्पच। त्यांच्या वचनानुसार काही काळानंतर श्री विद्याधरी व चंद्रशेखराचा विवाह सोहळा झाला। पुढे श्री राधा हिचा विवाह यथायोग्य त्या काळी विजयवाडाच्या विश्वनाथ मुरलीकृष्ण अवधानींशी झाला व सुरेखाचा विवाह मंगलागिरी निवासी ताडेपल्ली दत्तात्रेय अवधानींशी झाला। श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत ग्रंथ अध्याय 11। विद्याधरीच्या सासरच्या गावाचा उल्लेख नाही, तथापि त्यांचे आडनाव मल्लादी असल्याने ते आजच्या नेल्लोर जिल्ह्यातील मल्ल्याद्रीचे असावेत। राधाला विजयवाडा तर सुरेखाला गुंटूर जिल्ह्यातील मंगलागिरी येथे देण्यात आले। काळाच्या ओघात त्यांच्या आजच्या पिढ्यांना याची कल्पना असेल का? श्रीपाद श्रीवल्लभ आपले मामा आहेत। कृष्णेच्या काठावरील विजयवाडा येथे पुराण प्रसिद्ध कनकदुर्गा मंदिर आहे। येथेच अर्जुनाला पाशुपतास्त्र प्राप्त झाले आहे। मल्ल्याद्री व मंगलागिरी येथे पुरातन लक्ष्मी नृसिंह मंदिरं आहेत। हिराचंद गोपालचंद कोठारे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।